हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. तर बघा, आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. बऱ्याचदा आपल्याला त्याच ब्लाउज डिझाईन बघून कंटाळा येतो. वेगळी अशी काहीतरी ब्लाउज छान दिसणार ना, त्याचबरोबर कस्टमरला सुद्धा आपल्याला थोडी वेगळी आयडिया द्यायची असते. सो अशा वेळेस ब्लाउज डिझाईन कशी बनवावी तर सुचत नाही. तर आजची जी काही ब्लाउज डिझाईन आहे, खरं तर त्यामुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे. सो अशी छानशी ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट ब्लाउज डिझाईन सहजच बनवता येईल. त्याचबरोबर तुम्हाला म्हणजे कस्टमरला सुद्धा आयडिया देता येईल की कुठल्या साडीवर कशी ब्लाउज डिझाईन तुम्ही बनवू शकता. आय होप ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल. सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस. छान असा प्रिंटेड ब्लाउज पीस आहे. खरं तर याचं फॅब्रिक पण खूप मस्त आहे. आणि असा जर ब्लाउज पीस असेल ना, तर डिझाईन कशी बनवावी सुचत नाही. तर आज आपण मस्त ट्रेंडिंग न्यू लुक मधली डिझाईन बनवणार आहोत. त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता की अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची कटिंग झालेली आहे. सो सगळ्यात आधी मी तुम्हाला याचं मेजरमेंट सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी सहजच कटिंग स्टिचिंग करता यावी यासाठी. सो बघा, ब्लाउजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14 इंचाला मार्किंग करून घेतली. त्यानंतर इथे पूर्ण शोल्डरचं निम्म 7 इंच घेतलं आणि 4 इंच गळारुंदीची मार्किंग करून घेतलेली आहे. आणि याचा मुंडा सुद्धा 7च घेतला. त्याचबरोबर क्रॉसमध्ये 1ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन तुम्ही इथे घेऊ शकतात. आणि अशा पद्धतीने मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण कटिंग करून घेतलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो काही ब्लाउज आहे तर हा बोटनेक आहे. ठीक आहे, म्हणून शोल्डर आपण पूर्ण टाकलेला आहे. तर आता सगळ्यात आधी काय करायचं आहे, वरून आपल्याला एक मार्किंग करायची असते. तुम्हाला माहित आहे की बोटनेक ब्लाउज मध्ये 2 शेप येतात, एक वरचा आणि एक मधला म्हणजे खालचा. तर आता आज जो काही आपला आकार आहे तर हा 2 इंच कंबाईन आहे, त्यामुळे वरून 3 इंचाला सगळ्यात आधी मी एक मार्किंग केली. 4 इंच गळारुंदी आहे, त्याची देखील मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर इथून खाली आपल्याला एक मार्किंग करायची आहे. तर मी इथे 8 इंचाला मार्किंग केलेली आहे बघा. आणि इथे खालच्या साईडला सुद्धा आपल्याला 4 इंच गळारुंदीची मार्किंग करूनच घ्यायची आहे. आता हे पॉइंट ज्यावेळेस आपण मार्क करतो त्यानंतर बरोबर त्याच पॉइंटवर काय करायचं आहे, आपल्याला पट्टीच्या सहाय्याने लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. म्हणजे इथे बॉक्स तयार होतात. खरं तर वरती एक आणि खाली एक. तर नेहमी आपले 2 वेगवेगळे बॉक्स तयार होतात. आज आपला अटॅच बॉक्स तयार झालेला आहे बोटनेक ब्लाउजसाठी तरी. आणि ही डिझाईन तुमच्या पुढे लक्षात येईल. सगळ्यात आधी वरचा जो काही शेप आहे तर हा गोल गळा आहे, तर मी इथे ह्या पद्धतीने मार्क करून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला खालचा शेप सुद्धा इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. सो बघा, मग खरं तर खालच्या साईडने आपल्याला गोलाकार शेप ड्रॉ करायचा आहे. तर मी अंदाजे आधी एकदम फेंट इथे ड्रॉ करून घेतले. त्यानंतर बघा, ही क्रॉसमध्ये एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. आणि हे जे काही शेप आहे तर हे पुन्हा मी थोडेसे डार्क करून घेतलेले आहे. तुम्हाला जर अजून गोलाकार डीप शेप द्यायचा असेल तर तुम्ही इथे देऊ शकतात. तर मी मीडियमच दिलेला आहे आणि 2च गोलाकार शेप ड्रॉ केलेला आहे. खरं तर खूप सुंदर असा हा शेप आहे. आणि फायनली इथे आपली अस्तरवर मार्किंग करून झालेली आहे. आता हा जो काही गळा आहे तर हा आपण कॅनव्हास पेपर लावून स्टिच करणार आहोत. सो त्यामुळे सगळ्यात आधी आता आपल्याला हीच मार्किंग पेपर कॅनव्हासवर करून घ्यायची आहे. सो आपण करून घेऊयात. तर बघा, मग डबल फोल्ड करून बरोबर तंतोतंत आपण हे कॅनव्हास पेपर ठेवून घेतला. आणि कॅनव्हास पेपर ठेवल्यानंतर फेंट मार्किंग दिसते ना, तर एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. बघा, खरं तर व्हिडिओ तुमच्या लक्षात येत नसेल तरी सुद्धा तुम्ही जर खाली बॅक पार्ट ठेवला आणि त्यावर ह्या पद्धतीने कॅनव्हास पेपर जर ठेवला तर तुम्हाला सेम ह्याच पद्धतीने मार्किंग दिसणार आहे. आणि जी काही मार्किंग दिसेल फेंट तर ती फक्त आपल्याला इथे डार्क करून घ्यायची आहे, बाकी काहीच नाही.
ठीक आहे. आता बघा एक साईडने मार्किंग करून झालेली आहे. सेम तीच मार्किंग आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे, जेणेकरून सेंटर पासून दोन्ही साईडने आपले शेप सेमच यावे, त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि फायनली गळ्याची मार्किंग आपली झालेली आहे. आता ना कडेकडेने आपल्याला साधारणतः 1 इंच एवढं मार्जिन ठेवत हा कॅनव्हास पेपर इथे कटिंग करून घ्यायचा आहे. पुन्हा सांगते, गळ्यासाठी आपल्याला पेपर कॅनव्हास लागतो, कारण कॅनव्हास पेपरमध्ये पण 2-3 प्रकार असतात. ठीक आहे. सो अशा पद्धतीने मग कॅनव्हास गळा आपला आता इथे कटिंग झालेला आहे. आणि आता आपल्याला कॅनव्हास पेपर लावून हा जो काही बॅक पार्ट आहे तर हा स्टिच करायला सुरुवात करायची आहे. त्यासाठी सगळ्यात आधी काय करायचं आहे, जो काही आपला मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा बॅक पार्ट आहे तर तो इथे सरळ ठेवून घ्यायचा आहे. सो बघा, मग तुमच्या पुढे लक्षात येईलच बघा या पद्धतीने. त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट त्यावर ठेवायचा आहे अगदी व्यवस्थित. आणि नंतर त्यावर आपल्याला ठेवायचा आहे आपण कटिंग केलेला कॅनव्हास पेपर म्हणजे कॅनव्हासचा गळा, आणि तो बरोबर सेंटरला आपल्याला मॅच करायचा आहे. आणि खरं तर सगळ्यात आधी आता आपल्याला सेंटरला म्हणजेच मध्यभागी एक टीप मारून घ्यायची आहे. तर याचा फायदा हा होतो की सेंटर पासून दोन्ही साईडने आपला जो काही शेप आहे गळ्याचा तर तो अगदी बरोबर येतो. तो तिरका वगैरे होण्याचे चान्सेस राहत नाही. आणि जर का तुम्ही मध्ये टीप न मारता डायरेक्ट जो काही आपला मेन गळा आहे त्यावर जर टीप मारली तर मग बऱ्याचदा गळ्याचा आकार तिरका वर खाली असं होऊ शकतं. सो तसं होऊ नये त्यासाठी सगळ्यात आधी मध्यभागी एक टीप मारायची. त्यानंतर जी काही आपण गळ्याची मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे स्केच पेनच्या सहाय्याने जी काही मार्किंग दिसत आहे एक्झॅक्टली बरोबर त्यावरच. कारण कसं ना, आता आपण जशी टीप मारणार तसंच आपला गळ्याचा आकार इथे येणार आहे. सो अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. जिथे गोलाकार शेप आहे तिथे सुद्धा अगदी व्यवस्थित प्रॉपर असं आपल्याला इथे ही टीप मारायची आहे. तुम्हाला दिसतच असेल की मी सुद्धा अगदी व्यवस्थित आणि सावकाश, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप गडबड करायची नाही, कारण बऱ्याचदा गडबडीत काय होते की टीप थोडीशी पुढे मागे होऊ शकते आणि मग आपला गळ्याचा आकार बिघडू शकतो. कारण आपला संपूर्ण लुक आता हा जो काही गळ्याचा आकार आहे त्यावर डिपेंड आहे. सो त्यामुळे अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक आपल्याला इथे टीप मारून घ्यायची. सो बघा, मग फायनली खरं तर संपूर्ण गळ्याला आपली इथे टीप मारून झालेली आहे. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला, कमरेच्या साईडला सुद्धा लगेचच टीप मारून घेऊयात, म्हणजे गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही सोबतच आपल्या इथे फिनिशिंग सहित रेडी व्हावं खरं तर यासाठी. सो बघा, मग कमरेच्या साईडने आपल्याला साधारणतः अर्धा इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर जे काही आपलं एक्स्ट्राचं कॅनव्हास पेपर आहे तर ते आपल्याला कट करायचं आहे. फक्त टेपचे एक लाईन किंवा मग तुम्ही असंही म्हणू शकतात की पाव इंच एवढं मार्जिन ठेवत आपल्याला बाकीचं संपूर्ण कट करायचं आहे. म्हणजे कॅनव्हास पेपर असो, मेन फॅब्रिक असो, अस्तर असो, हे सगळंच. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये लक्षात येईलच की किती मार्जिन अंदाजे तुम्हाला ठेवायचं आहे ते. सो बघा, मग अगदी व्यवस्थित इथे ह्या पद्धतीने खरं तर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आणि बघा, मग आपलं हे अगदी परफेक्ट असं प्रॉपर कटिंग झालेलं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आता आपला हा जो काही गळा आहे ना, या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर कानाकोपऱ्यावर सुद्धा अगदी व्यवस्थित आणि खरं तर काळजीपूर्वक कट्स मारायचे आहे. कारण बऱ्याचदा गडबडीत काय होतं की जो काही आपला मेन फॅब्रिक आहे किंवा जो काही कपडा आहे मेन, तर तिथे कट जातो आणि मग ब्लाऊज फाटतो, बिघडतो, ब्लाऊजलाच डायरेक्ट कट जातो. सो तसं होऊ देऊ नका. आणि त्यामुळेच मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे कट्स मारून घ्यायचे आहे. ठीक आहे. सो फायनली संपूर्ण गळ्याला आपण इथे कट्स मारून घेतले. त्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला, हा पार्ट सरळ करायचा आहे. त्याआधी सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे कमरेच्या साईडला सुद्धा जे काही तुम्हाला एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक दिसतंय ना, तर ते सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे आपला बॅक पार्ट सरळ करण्याच्या आधीच. ठीक आहे. तुम्ही पण गडबडीमध्ये विसरू शकतात. सो त्यामुळे आठवणीने हे कट करायचं. आणि यानंतर आता आपल्याला हा बॅक पार्ट सरळ करायचा आहे या पद्धतीने. खरं तर कॅनव्हास पेपर लावून गळा स्टिच करण्याची ही खूप सोपी पद्धत आहे. अजून एक पद्धत आहे की कॅनव्हास पेपरला तुम्हाला अस्तर वगैरे लावून सगळं स्टिच करावं लागतं, किंवा मग कमरपट्टीच्या साईडनी तुम्हाला कमरपट्टी लावावी वगैरे लागते. पण आता दोन्ही गळे अटॅच होते त्यामुळे आपल्याला हा बॅक पार्ट कॅनव्हास पेपर लावून स्टिच करणं खूपच इझी केलेलं आहे. नाही तर मग त्याचे स्टेप्स थोड्या वेगळ्या आहेत. तर ते तुम्हाला याआधी भरपूर सारे डिझाईन्स आहेत, तर ते व्हिडिओ बघून नक्कीच लक्षात येईलच. आणि बघा, आता हे सरळ केल्यानंतर याचे कानेकोपरे ना अगदी सावकाश आपल्याला
प्रेस करायचे आहे अलगद अलगद. मी इथे स्क्रूड्रायव्हर घेतलेला आहे आणि ते कानेकोपरे बाहेर काढायचे आहे, म्हणजे जसा शेप आहे तसा यावा त्यासाठी. खूप जोरात खेचायचं नाही तर मग शिलाई उसवण्याचे चान्सेस असू शकतात. आणि हे अगदी व्यवस्थित सरळ केल्यानंतर आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप. ठीक आहे. सो बघा मग आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी खूपच महत्त्वाची टिप्स आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. आणि अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक खरं तर आपल्याला हे दाबटीप देऊन घ्यायची आहे, कारण आता आपण जशी दाबटीप देणार आहोत तसाच आपला फायनल गळ्याचा आकार इथे येणार आहे. त्यामुळे मग कपडा अगदी व्यवस्थित सेट करायचा आहे. बऱ्याचदा गडबडीत काय होतं की आपले कानेकोपरे अगदी व्यवस्थित प्रॉपर बाहेर निघत नाही. गोलाकार शेपला पण तसं येऊ शकतो प्रॉब्लेम. सो तसं होऊ देऊ नका. आणि बघा मग इथे अगदी प्रॉपर असं आपण दाबटीप खरं तर देऊन घेतलेली आहे. इथून सुद्धा गळ्याला म्हणजे ना कसं झालं ना, खरं तर दोन्ही पण आपले शेप जॉईंट आलेले आहेत, त्यामुळे मग आपल्याला स्टिचिंग करणं सुद्धा जरासं सोपं झालेलं आहे. आणि फायनली बघा गळ्याचा आकार किती छान असा परफेक्ट आलेला आहे. यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसता कामा नये याची काळजी घेतच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ती फिनिशिंग खूप सुंदर आली. त्याचबरोबर मी ज्या स्टेपने तुम्हाला ही डिझाईन बनवायचं शिकवलेलं आहे त्याचा फायदा हा झालेला आहे की तुम्हाला इथे कुठेही गळापट्टी किंवा कमरपट्टी लावण्याची गरज देखील पडत नाही. सो ह्या पद्धतीने अगदी कमीत कमी टाइममध्ये तुम्ही सुद्धा असा छानसा गळा नक्कीच रेडी करू शकता. आता यानंतर काय करायचं, आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. सो त्यामुळे मग अगदी व्यवस्थित आणि सावकाशपणे आपण इथे हे जोडून घेत आहोत. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. सो फायनली अस्तर मेन फॅब्रिक जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, जेणेकरून स्टिचिंग करणं आपल्याला इझी जावं. म्हणूनच गळा रेडी झाल्यावर अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून आपल्याला इथे परफेक्ट कंप्लीट असा बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा असतो, म्हणजे पुढची डिझाईन बनवणं आपल्याला सोपं जावं खरं तर यासाठी. आणि फायनली छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे. आता यानंतर काय करायचं आहे बघा, आपल्याला या बॅक पार्टला नॉट लावून घ्यायचा आहे. सो तुम्हाला जर इथे कापडी नॉट बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकतात, पण मी इथे रेडीमेड नॉट घेतलेला आहे गोल्डन कलरचं. आणि एका ब्लाऊजसाठी 1 मीटर नॉट सफिशियंट असतं. सो म्हणूनच मग मी इथे हे बरोबर 1 मीटर कट करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर मेन फॅब्रिक घेतलेलं आहे, गळ्याच्या मध्ये होतं तेच. आणि त्याचे ना आपल्याला अगदी सिंपल असे त्रिकोणी लटकन बनवायचे आहे. खरं तर ना लटकन डिझाईनचे खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज मी याआधी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, तर त्यापैकी तुम्हाला जे काही लटकन डिझाईन आवडत असेल तर तसं तुम्ही लटकन डिझाईन नक्कीच बनवू शकतात. पण आज मी अगदी सिंपल बनवते, तुम्ही असंही बनवू शकतात किंवा अजून डिझायनरही बनवू शकतात, बट कधी कधी सिंपल लटकन सुद्धा छान दिसतात. सो म्हटलं चला आज आपण छान असे सिंपल झटपट तयार होणारे लटकन बनवूया. त्याचबरोबर जर तुम्हाला रेडीमेड लटकन यूज करायचे असतील किंवा कस्टमरची तशी रिक्वायरमेंट असेल तर बाजारात खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे लटकन्स अवेलेबल आहेत. सो मग तुम्ही ते सुद्धा रेडीमेड यूज करू शकतात. आणि बघा इथे त्रिकोण बनवण्यासाठी ना मी खरं तर डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे, म्हणजे छान परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित सिंपल पण दिसायला छान असे लटकन तयार व्हावे खरं तर यासाठी. आणि बघा मग फायनली आपले इथे हे लटकन फॅब्रिकचे तयार झालेले आहेत. सेंटरपासून अगदी व्यवस्थित आपल्याला सेम ते कट करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आता आपण ते बॅक पार्टला इथे लावायला सुरुवात करूयात. त्याआधी महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला इथे बॅक साईडला टाकायचे आहे टक्स. सो बघा मग सेंटरपासून मी इथे 5 इंचाला मार्किंग करते, अर्धा इंच कडेने मार्किंग करायची आणि उभं 4 इंचाच्या टक्स पॉईंटची आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा मार्किंग करून घेतलेली आहे. आणि आता जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून इथे टक्स टाकून घ्यायचे आहे. सो लक्षात राहू द्या, टक्सला सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. त्याचबरोबर संपूर्ण टक्सला सुद्धा आपल्याला इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आता आपण इथे टक्स टाकून घेऊयात.
आणि तिथे सुद्धा संपूर्ण टक्सला मी इथे डबल टिप देऊन घेतलेली आहे. ठीक आहे, टक्स जर परफेक्ट टाकले ना तर ब्लाऊज खरं तर फिनिशिंग आणि फिटिंगला खूप सुंदर बसतो. सो त्यामुळे तुम्ही सुद्धा अगदी परफेक्ट ह्याच पद्धतीने टक्स टाकून घ्यायचे आहे. आता टक्स टाकून झाल्यानंतर आपल्याला इथे एक लेस लावायची आहे. खरं तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात, बट इथे मी गोल्डन लेस घेतलेली आहे. असंही गोल्डन कलरची लेस कशावरही इझिली मॅच होते. सो त्यामुळे तुम्ही ही गोल्डन लेस यूज करू शकतात. आणि इथे कानाकोपरे आहेत, गोलाकार शेप आहे, त्यामुळे मग नाजूकच लेस यूज करायची आहे. खूप ब्रॉड जर लेस घेतली तर ती मग फोल्ड करणं आपल्याला अवघड जाऊ शकतं. आणि कानाकोपऱ्यावर सुद्धा लेस अगदी व्यवस्थित प्रॉपर फोल्ड करायची आहे, जेणेकरून आपला जो काही गळ्याचा आकार आहे तर तो मेंटेन राहील. कारण बऱ्याचदा काय होतं की असा गळ्याचा आकार खूप सुंदर येतो, पण परफेक्ट लेस न लागले गेल्यामुळे आपला गळ्याचा आकार बिघडतो, फिनिशिंग बिघडते आणि ती डिझाईन एकदम विचित्र दिसते, अजिबात छान दिसत नाही. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी सावकाश काळजीपूर्वक प्रॉपर जिथे कानाकोपरे आहेत तिथे लेस फोल्ड करतच आपल्याला लावून घ्यायची आहे. हा पॉइंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, तर हा लक्षातच राहू द्या. फिटिंग आणि फिनिशिंगसाठी हा मोस्ट इम्पॉर्टंट आपला पॉइंट आहे. तुम्ही टिप्स म्हटलं, ट्रिक म्हटलं एखादी तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, सो बघा इथे मी सुद्धा अगदी व्यवस्थित काळजीपूर्वकच लेस लावून घेत आहे, म्हणजे बघितल्यावरच तुमच्या लक्षात येईल की मी अजिबात घाई गडबड करत नाहीये. सो तुम्ही सुद्धा सेम ह्याच पद्धतीने करायचं आहे. आणि बघा मग फायनली आपली खरं तर इथे ना ही लेस लावून झालेली आहे, म्हणजे होतच आलेली आहे. आणि मी पुन्हा सांगते, तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेसला दोन्ही साईडने टीप द्यायची आहे. त्याचे 2-3 फायदे असतात. मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. त्याचबरोबर दोन्ही साईडने टीप दिल्याचा फायदा हा असतो की आपली लेस डिझाईन ब्लाऊज लवकर खराब सुद्धा होत नाही. सो मग तुमची लेस जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडनी टीप मारण्याची तुम्ही सवय लावून घ्यायची आहे. इथे तर खरं तर आपली लेस ही नाजूकच होती, खूप काही ब्रॉड नव्हती, तरी सुद्धा आपण इथे डबल टिप देऊन घेतलेली आहे. आणि बघा फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे. गळा सुद्धा या लेसमुळे अजूनच आपला उठून दिसत आहे. यानंतर आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे लेस लावून घेऊयात. खरं तर आता कमरेच्या साईडला लेस लावायची की नाही ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे, पण आजकाल ना सध्या खूप ट्रेंड चालू आहे. कमरेच्या साईडला जर लेस लावली तर आपली ब्लाऊज डिझाईन, ब्लाऊज, साडी अजूनच खूप सुंदर अशी उठून दिसते. सो त्यामुळे मग तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने इथेही लेस नक्कीच लावू शकतात. सो बघा मग मी इथे ही लेसला बरोबर अगदी प्रॉपर अशी टीप देऊन घेतलेली आहे. आणि बघा कमरेच्या साईडला सुद्धा मी म्हटल्याप्रमाणे दोन्ही साईडने आपल्याला लेसला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. ठीक आहे, सो हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, तर हा तुम्ही नक्की फॉलो करायचा आहे. फायनली गळ्याला आणि कमरेला छान अशी फिनिशिंग सहित आपली लेस इथे लावून झालेली आहे. संपूर्ण लेस लावताना किंवा संपूर्ण ब्लाऊज डिझाईन स्टिच करताना खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहे, तर त्या तुम्ही आठवणीने फॉलो करायच्या आहे. यानंतर आता इथे आपण रेडी केलेलं नॉट आपल्याला लावून घ्यायचं आहे. नॉटला डबल टिप देऊन अगदी प्रॉपर परफेक्ट असं लॉक करायचं आहे, जेणेकरून कितीही ब्लाऊज ताणला गेला, कितीही टाईट नॉट बांधली तरी सुद्धा तिथून ती निघायला नको यासाठी. ठीक आहे, सो बघा मग फायनली दोन्ही साईडने आपण इथे हे नॉट लावून घेतलं. आता ते जरा मी तुम्हाला बांधून दाखवते, म्हणजे तुम्हाला ह्या डिझाईनचं लुक कसं येईल तर याचा थोडासा अंदाज यावा खरं तर यासाठी. ठीक आहे, सो बघा मग फायनली आपल्या हा बॅकनेक डिझाईन इथे तयार झालेली आहे. खरं तर ना तुम्हाला थोडंसं जवळून लुक दाखवते, म्हणजे डिझाईन, लेस या सगळ्याच गोष्टींचा तुम्हाला अंदाज यावा यासाठी. सो बघा मग बऱ्याचदा आपल्याला असा जर ब्लाऊज पीस असेल प्रिंटेड तर त्यावर डिझाईन कशी बनवावी सुचत नाही. त्याचबरोबर बोटनेक ब्लाऊजचं सुद्धा सध्या खूप ट्रेंड चालू आहे आणि बोटनेकमध्ये सुद्धा कशी डिझाईन बनवावी सुचत नाही. त्याच डिझाईन किंवा तेच गळ्याचे आकार बनवून सुद्धा कंटाळा येतो. कस्टमरला नवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते. सो अशा पद्धतीची डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता. नक्कीच तुमच्या कस्टमरला सुद्धा ही डिझाईन आवडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे. म्हणजे संपूर्ण व्हिडिओमध्ये खूप काही टिप्स अँड ट्रिक्स सांगितल्या, त्याचा तुम्हाला नक्कीच खूप फायदा होईल फिनिशिंगसाठी पण आणि
फिटिंगसाठी सुद्धा. आणि ह्या छानशा नवीन ट्रेंडिंग न्यू लुकमधल्या बोटनेक ब्लाऊज डिझाईनमुळे तुमच्या साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. सो अशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही डिझाईन नक्कीच आवडेल. ठीक आहे. तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित सुद्धा कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. त्याचबरोबर अशी डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा. नक्कीच ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल आणि आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला ही डिझाईन सहजच आवडेल. सो नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.